उस्ताद बिस्मिल्ला खान नाव ऐकलंय का? शहीनाई वादक. अमेरिकेमध्ये त्यांचा प्रोग्राम होता. प्रोग्राम झाला, लोकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. आणि किती प्रतिकूल परिस्थिती माहितीये? त्यांची आई गेल्यानंतर त्यांच्या मामा त्यांना बनारसला घेऊन गेले. मामाची बेंजो पार्टी होती, बेंजो वाजवायचे तिथे, शहीनाई वाजवता येत होती, मंदिरांमध्ये शहीनाई वाजवायचे. आणि अशी शहीनाई वाजवत राहिले. त्या शहीनाईच्या जोरावरती पद्मश्री, पद्मभूषण आणि शेवटी भारतरत्न. अमेरिकेतल्या मैफिलीत लोकांनी टाळ्या वाजवल्या उठून उभं राहून. आणि अमेरिकेतली 4 लोक त्यांना जाऊन भेटली आणि म्हणाली, उस्ताद जी अब आप अमेरिका में ही ठहर जाते. त्यांना विनंती केली, आता तुम्ही अमेरिकेतच थांबला तर बरं होईल. त्यांना विचारलं, अब आप अमेरिका में ही ठहर जाते. त्यावर ते हसत हसत म्हटले, ठहर भी जाता लेकिन अमेरिका में गंगा और काशी विश्वनाथ कहा है. अमेरिका में गंगा होती और काशी विश्वनाथ होता, तो मैं यहाँ भी ठहर जाता. काय जगली हो माणसं. आणि जेव्हा त्यांना भारतरत्न मिळाला, दूरदर्शनची लोक इंटरव्ह्यू घ्यायला गेली आणि ते त्यांच्या एका विद्यार्थिनीला शहीनाई वाजवायला शिकवत होते. आता इंटरव्ह्यू सुरू होणार आणि त्याच वेळेला विद्यार्थिनीच्या लक्षात आलं, पंडितजींची लुंगी पायाजवळ फाटलेली आहे. ती जवळ गेली आणि म्हटली, गुरुजी लुंगी पायाजवळ फाटलेली आहे, दूरदर्शनला इंटरव्ह्यू सगळ्या जगात लोक बघतील, तुम्ही भारतरत्न आहात, लुंगी तर बदला. तेव्हा ते हसत हसत म्हटले, तू म्हणतेस म्हणून मी लुंगी बदलतो, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मला भारतरत्न शहीनाईसाठी मिळालाय, लुंगीसाठी नाही. माणसं लक्षात